आपल्या संस्कृतीमध्ये अनेक छोटे मोठे सण आहेत. त्यातील एक सण म्हणजे रथसप्तमी. तुम्हाला रथसप्तमी म्हणजे काय माहिती आहे का? किंवा ती का साजरी केली जाते हे माहिती आहे का? माहिती नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. माघ शुक्ल सप्तमी म्हणजेच रथसप्तमी. रथसप्तमीला सूर्यदेव आपल्या 7 घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन उत्तरायणाची सुरुवात करतात. हे 7 घोडे म्हणजे सप्तवर्ण, सप्तवार आणि जीवनाच्या 7 शक्ती होय, अशी धार्मिक समजूत आहे. मकर संक्रांतीनंतर सूर्याचा प्रभाव वाढू लागतो आणि त्याच ऊर्जेचा सण म्हणजे रथसप्तमी. रथसप्तमीला सूर्याची ऊर्जा अधिक प्रभावी होते असे मानले जाते. सूर्यदेवांना आरोग्य, तेज आणि आयुष्य याचा देव मानले जाते. या दिवशी सूर्यपूजा केल्याने रोग नष्ट होतात अशी श्रद्धा आहे. सूर्य नमस्कार आणि सूर्याला अर्घ्य दिले जाते. काही ठिकाणी सूर्यदेवांच्या रथाची शोभायात्रा सुद्धा काढली जाते, तर काही ठिकाणी घरीच रथ पाटावर किंवा ताटामध्ये काढून त्याची पूजा केली जाते व त्याला नैवेद्य दाखवला जातो. आणि अशी देखील धारणा आहे की संक्रांत हा सण रथसप्तमीला संपतो. म्हणजेच संक्रांतीपासून महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो आणि हे हळदी कुंकू रथसप्तमी पर्यंत चालते. तर तुमच्याकडे रथसप्तमी साजरी केली जाते का? केली जात असेल तर ती कुठल्या पद्धतीने साजरी केली जाते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.